हाय फ्रेंड्स, क्रेझी रुपया माय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो। आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला धरणामधील लहान मोठे मासे पकडण्यासाठी जाळं कसं तयार केले जाते ते तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आत्ता मी आलो आहे जाळं तयार करीत राहिले त्यापर्यंत। इथे काही मित्र आपलं जाळं तयार करीत राहिलेत। चला तर त्यांना विचारूया कशा प्रकारे जाळं तयार केले जाते ते। हाय मित्रा, हे जाळं तुम्ही कशासाठी तयार करता? मासे पकडण्यासाठी। मोठले मासे येतात का लहान? सगळे लहान मोठे सगळे। या ओढपचे मालक कोण आहेत? कानू लिंबा केदार। कान्हू केदार कुठे आहेत? तिकडे बसलेत का ते? त्यांना विचारतो जरा किती खर्च झालाय तुम्हाला हे जाळं बनवायला। नमस्कार दादा। नमस्कार नमस्कार। या ओढपचे मालक तुम्हीच का? हे जाळं बनवण्यासाठी तुम्हाला साधारण किती खर्च आलाय? 2-3 लाख रुपये। 2-3 लाख। हे जाळं तुम्ही कुठून आणलंय? मुंबईवरून। मुंबईवरून। हे जाळं तुम्ही किती दिवसात तयार करू शकता? बरेच दिवस, आता महिना दीड महिना। महिना दीड महिना लागतो काय जाळं तयार करायला? जाळं तयार झाल्यावर मग तुम्ही कोणत्या धरणामध्ये मासेमारी करता? माणिकडं भेटतो का माल? भेटतो थोडा थोडा भेटतो काय? हे जाळं बनवण्यासाठी तुम्ही काय काय वापरलं या जाळ्याला मटेरियल? रस्सी, थर्मास, थर्मोकॉल रस्सी नाडा आणि ही नेट कशाची आहे? नायलॉनची। नायलॉनची आहे काय? किती राहिले अजून तुमचं जाळं तयार करायचं? आता होईल 1-2 दिवसात। 1-2 दिवसात पूर्ण होईल काय? हा, मासेमारी मग कधीपासून सुरू करणार आहेत? सोमवार मंगळवार पासून। सोमवार मंगळवार पासून। हे पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जाळं तयार करण्याचं काम चाललेलं आहे।